चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड कसबा येथील जिल्हा परिषद मराठी व उर्दू शाळेत 26 जानेवारी सकाळी 11 वाजता इंटरॅक्टिव्ह पॅनलचा लोकार्पण सोहळा व सत्काराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळेस प्रमुख पाहुण्यांचे विद्यार्थ्यांनी लेझिम व शिक्षकांनी पाहुण्यांचे स्वागत केले। तसेच यावेळेस शिवाजी महाराज व सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे हार घालून पूजन मान्यवरांच्या हस्ते पार पडले। कार्यक्रमाचे अध्यक्ष धामणगाव मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड, संचिता मोहपात्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती, पाताळेश्वर देवस्थानचे अध्यक्ष नरेंद्र देशमुख, सरपंच पल्लवी देशमुख, माजी सरपंच शैलेश देशमुख, माजी उपसरपंच अमोल देशमुख, माजी सभापती प्रशांत भेंडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोद भोगे, हफीज काझी, उपसरपंच मोहसिन खान, शिक्षण विस्तार अधिकारी अरविंद मोहरे, गटविकास अधिकारी तेजश्री आवडे आदींच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्यांचे गीताने स्वागत केले। यावेळेस मान्यवरांचे हार घालून स्वागत करण्यात आले। तसेच मांजरखेड येथे इंटरॅक्टिव्ह पॅनल एकूण 10 लाखाचे 8 संच जिल्हा परिषद मराठी उर्दू शाळेला भेट दिल्यानिमित्त नरेंद्र देशमुख व प्रफुल्ल देशमुख यांचा शाळेतर्फे शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। यावेळेस मराठी शाळेचे मुख्याध्यापक उंडे यांनी प्रास्ताविकेमध्ये शाळेला दिलेल्या इंटरॅक्टिव्ह पॅनल बद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली। कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार प्रताप अडसड, पाताळेश्वर देवस्थानचे सचिव अशोक देशमुख यांनी मार्गदर्शन केले। यावेळेस मराठी व उर्दू शाळेच्या शिक्षिका इम्राना व माधुरी थोरात यांनी कार्यक्रमाचे संचालन केले। यावेळेस शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा लक्ष्मी नेमाडे, अनिल भरोसे, माधुरी बुटे, संगीता आंबडकर, मुख्याध्यापक उर्दू मोहम्मद इर्शाद, पत्रकार राहुल देशमुख, अमोल चौकडे आदी गावातील गावकरी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळेस स्नेहभूषणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आजच्या या कार्यक्रमाला मंचावर उपस्थित आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषदच्या CEO संचिता मोहपात्रा मॅडम, देशमुख काका, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर अधिकारी कर्मचारी, समोर उपस्थित सर्व ज्येष्ठ पितृतुल्य नागरिक, उपस्थित सर्व शिक्षकगण, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व ज्येष्ठ पितृतुल्य नागरिक, माता भगिनी, युवक मित्र, तसेच माझे सर्व बालबंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम तर प्रफुल्लचं तर आहेच सर, पण ते तसे संस्कार देणारे पाहिजे। त्यामुळं काकांचं सगळ्या परिवाराचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि कौतुकही करतो। प्रफुल्ल आमचा लहान भाऊ आहे, नागपूरला आहे, चांगलं काम करून राहिला। त्याच्या माध्यमातून वारंवार बऱ्याच वेळा गावाकरता जे आवश्यक असते ते करण्याचा तो प्रयत्न करतो। अनेक लोक गावातले गावाला सहकार्य करत असतात, त्याच पद्धतीने त्यात मोठा वाटा हा प्रफुल्लचा असतो। आणि एवढ्या मोठ्या अमाऊंटची मदत एका शाळेला, एका गावात, जसं प्रास्ताविक करताना सरांनी सांगितलं तसं मी सुद्धा फार रेअर एखाद्या दुसऱ्या ठिकाणी पाहिली। एवढ्या लहान गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात मदत कुठं झालेली मी पाहिली नाही। त्यामुळे निश्चितपणे मी अभिनंदन करतो। आणि आताच सरांनी सांगितलं की एक इंटरॅक्टिव्ह बोर्ड आपला मागच्या 26 जानेवारीपासून ॲक्टिव्ह आहे आणि सगळे वापरून आले, त्यामुळे कसा वापरायचा आहे सगळ्यांना माहीत आहे। आणि त्यामुळे आता एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रत्येक रूममध्ये दोन्ही शाळांना, मराठी व उर्दू, त्या दोन्ही शाळांना हे इंटरॅक्टिव्ह बोर्ड मिळाले आहे। त्याचा निश्चितपणे एक चांगला वापर आणि AI एनेबल्ड आहे, त्याच्यामुळं अधिक पुन्हा मुलांना त्यामधून जास्तीत जास्त चांगलं त्यामध्ये मिळू शकेल। त्यांच्या उत्सुकता असतात, कल्पना असतात, आणि कल्पनाशक्तीचा विस्तार या इंटरॅक्टिव्ह बोर्डच्या माध्यमातून। पियुष ठोंबरे, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।